सत्य असेल तेच दिसेल। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील इंदिरानगर भागातील लक्ष्मण मरियाई वाले यांच्या अल्पवयीन मुलीचं 1.5 महिन्यापूर्वी अपहरण झाल्याची तक्रार मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। मात्र इतका कालावधी उलटून ही मुलीचा शोध लागला नसल्यानं संतप्त मरियाई वाले समाजानं मंद्रुप पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। राजकीय दबावामुळे आरोपींना पाठीशी घालून मंद्रुप पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। यामुळे मुलीच्या कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे। यापूर्वीही 6 मे रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी 8 दिवसात मुलीचा शोध घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते। मात्र 3 आठवडे उलटूनही कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्यानं मरियाईवाले समाज पुन्हा आक्रमक झालाय। उपोषण स्थळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी सागर चव्हाण यांनी आंदोलकांशी चर्चा केली। मात्र मुलींचा शोध लागून आरोपींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा समाजातील महिलांनी दिला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे मंद्रुप पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे। दक्षिण सोलापूर प्रतिनिधी शिवराज मुगळे। लक्ष्मण मंद्रुप भीमशे मरेवाले आता दुसऱ्यांदा बसलाय। आता हे पोलिसाकडे सारखं 15 तारखेला दिले केस, सारखा येतो जातो आज आणतो उद्या आणतो आज आणतो उद्या आणतो म्हणून असंच ढकलालेले पोलिस काय। पण पोलीस काय पट्टा कळी नाही, पोलीस काय दिशी नाही। नागम्मा पोरी आता जाऊन 15 तारखेला गेलेलं आहे, परत काय दिशी नाही, काय पोलिस आली नाही, ते काय तपास मेलेली बी कळत नाही, राहिलेली बी कळत नाही, काय जिथं आहे का मेलं का किडनॅप केलं का काय केलंय ते काय कळी नाही। पोलिसाला रोज येऊन बसायचा उठायचा तिसरा झालाय आणि पोलिस आज आणतो उद्या आणतो म्हणून असं जाऊन आता 1.5 महिना होत आलाय, अजून काय तपास लागलेला नाही। आमच्या पोरगी आम्हाला मिळल्याशिवाय इथनं उठणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.